बसायचं नाही, त्यांचे दुर्गुण आपल्या अंगात येतात. मंथरेला मारल्याबरोबर परमाणू आले. खरं तर ही एक लीला आहे, खरं तर ही एक लीला आहे. आणि त्यानंतर कैकेयी म्हणते, मंथरा मला वाटतं तू खरं बोलतेस, मला असं वाटतं खरंच भरत राजा झाला पाहिजे. कारण रामांचा विवाह झाल्यानंतर भरत शत्रुघ्न हे नंदीग्राम गावी निघून गेले होते आजोबाजीकडे, ते अयोध्येत नव्हते. भरताची आठवण आली, कैकेयीच्या डोळ्यात पाणी आलं. मला वाटतं तू खरं बोलते, कौशल्याचा राम, आज शब्द आला तोंडाला. कारण राम कौशल्याचा हे कैकेयी कधी मानतच नव्हते. स्वप्नात काचाचा महल आला होता कैकेयीच्या स्वप्नामध्ये, काचेचा महल शरयूच्या किनाऱ्यावर. राजाला सांगितलं तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना, मग माझ्यासाठी काचेचा महल शरयूच्या किनाऱ्यावर बांधून द्या. राजानं एवढ्या थोड्या वेळात काचेचा महल भक्त कैकेयीसाठी शरयूच्या किनाऱ्यावर बांधला होता त्या काळामध्ये. पण कैकेयी माता तिथे राहायला गेल्या नाही. राजाने विचारलं अगं महल बांधलाय, आता तुला राहायला कधी जायचं? ते म्हणले महल बांधलाय, पण याच्यामध्ये राहणार माझी राम आणि जानकी, दुसरं कोणी इथे राहणार नाही. एवढं प्रेम त्या कैकेयीचं होतं. रामाशिवाय कैकेयी जगूच शकत नव्हती. सांगूनच टाकते, कैकेयी एका राजाची मुलगी होती. थोडा अभिमान होता. होळीचा रंगपंचमीचा दिवस होता आणि रंग खेळत होती कैकेयी. एक साधू, भक्कड साधू, फार तपस्वी साधू एका झाडाखाली झोपलेले होते. हाताला रंग लावला होता काळा, एकमेकींना रंग लावत होत्या. आणि रंग वाचून कुणी वाचू नये म्हणून खेळता खेळता त्या कैकेयीनं हा साधू झोपला म्हणून त्याची निंदा केली आणि त्याच्या तोंडाला तो रंग फासला. जेव्हा साधू जागे झाले, त्यांना कळालं की राजाच्या मुलीने माझ्या तोंडाला काळं लावलं. तेव्हा त्या साधूनं श्राप दिला होता की कैकेयी, सर्व जगात तुझं तोंड काळं होईल, तुझं नाव कुणीही या जगात घेणार नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा कैकेयी मांडीवर बसून रामचंद्रांना अन्न खाऊ घालत होती, दुधाचा काला खाऊ घालत होती, त्यावेळेला प्रत्येक बाळ आपल्या आईकडे हट्ट करत. हनुवटीला धरलं, आई मी किती आवडतो ग? कैकेयीने सांगितलं, रामा खूप आवडतोस रे तू मला. आई भरतापेक्षा? अरे भरतापेक्षा काय रामा, तू माझा प्राण आहेस. मग आई माझ्यासाठी एक काम करशील? काय बाळा? सावळा ग रामचंद्र, माझ्या मांडीवरी नातो, उरलेल्या घासासाठी थवा राघूचा थांबतो. एवढं प्रेम होतं. काय करू रामा? आई मला वचन दे, माझी शपथ घे, माझ्यासाठी करशील मी आता जे बोलेल. तुझी शपथ रामा, तुला वचन देते. आणि रघुकुळाची रीत होती, दिलेलं वचन मोडायचं नाही. काय करू रामा? काही नाही आई, माझ्यावर तुझं खरं प्रेम आहे ना, तर एक काम कर, ज्या वेळेला माझ्या राज्याभिषेकाची गोष्ट चलेल ना, त्यावेळेला बाबांकडे तुझे 2 वरदान मागायचे बाकी आहेत. त्या एका वरदानात मला वनवास आणि भरताला गादी मागाई. बस एवढं कर, एवढं कर. डोळ्यात पाणी आलं होतं कैकेयीच्या, पण रामाच्या शक्तीमध्ये गुंतली होती. रामा अरे काळीच मागितलंस, तुला वनवास? आई फक्त मला वनवास नाही, आई तुला या वचनासाठी तुझ्या कपाळावरचं कुंकू पुसावं लागेल. आई कुंकू पुसावं लागेल. त्या रामचंद्रासाठी स्वतःच कुंकू पुसणारी भारतातली पहिली महिला कैकेयी आहे. कैकेयी एवढा त्याग होता. सगळ्यात मोठा त्याग या रामायणामध्ये कुणाचा असेल तो कैकेयीचा होता. कैकेयीचा. कैकेयी म्हणते, मंथरा तू ठाऊक बोलतेस, आज आठवण झाली, डोळ्यात पाणी आलं कैकेयीच्या. आता पर्याय नाही. राजा आला, 2 वरदान राजाकडे बाकी होते. राजा युद्धामध्ये अडकला होता एका, आणि युद्धामध्ये राजा हरणार होता. राजाचं चाक फसलं होतं. तिच्या हातामध्ये वज्राचं बळ होतं, कैकेयीच्या ताकद होती. तिनं ते चाक काढून रथ सरळ केला आणि त्या युद्धामध्ये राजा विजयी झाला. म्हणून राजा त्यावेळेला तिला म्हणला होता की मला तू 2 वरदान माग. त्यावेळेला कैकेयी म्हणली होती, मला जेव्हा मागावंसं वाटेल तेव्हा मी मागेन. ते वरदान मागायची आज वेळ आली होती. राजा आलाय. कैकेयी कोप भवनात रुसून बसली आहे. काय झालंय, काय हवंय? महाराज 2 वरदान मागायची वेळ आली. काय?
पुत्र ही राजू राम बनवासो, 14 बरस राम बनवासी. 14च वर्ष का? अयोध्येच्या राजमहालाच्या पायऱ्या 14 आहेत, एकेका पायरीचं एक वर्ष, म्हणून 14 वर्ष. राजा खाली पडला. खाली कैकई चेष्टा करत असेल तर अशी जीव घेणी चेष्टा करू नको, माझा प्राण आहे राम. विश्वामित्र घेऊन गेले तेव्हा मी कशी जीवन काढलं, कसा काळ काढला मला माहित. वनवास 14 वर्षाचा कमी नाही. कैकई तू म्हणशील ना भरताला उद्याच गादीवर बसवत, पण कैकई रामाला वनात पाठवू नको. कैकई ऐकत नाही. महाराज रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. वचन मोडू नका. रामाला गादीवर बसणार नाही. राम वनात जाणार. त्याच काळामध्ये एवढा मोठा चक्रवर्ती सम्राट, जिथे त्याला इंद्र बसायला आसन देतो, त्या राजाचा मुकुट एकीकडे पडला आणि राजा एकीकडे पडला. कधी कधी कर्म घेती झोले, तिथे कुणाचे न चाले. कर्म झालं ना तर कुठल्याच व्यक्तीला काही सुचत नाही. या अर्थानं काळी रात्र होती. काळी रात्र. शत्रुघ्नाची पत्नी श्रुती कीर्ती चित्रकलेमध्ये प्रवीण होती. चित्र काढण्यात रात्रभर ती चित्र काढत होती की आमचे राम राजगादीवर बसल्यावर कसे दिसतील, असं चित्र काढायचं काम चालू. चित्र काढता काढता पाण्याच्या पात्राला धक्का लागला आणि त्या चित्रावर पाणी पडलं. म्हणून मध्यरात्री श्रुती कीर्ती हुंदके देऊन रडत होती. हुंदके देऊ. सुमित्रा आईने विचारलं, बाळ एवढ्या रात्री का रडते? आई बाबाची आठवण आली का? तिनं सांगितलं, नाही मा, नाही आई, मी एवढं मेहनतीनं काढलेल्या चित्रावर पाणी पडलं म्हणून मी रडते. जर कागदावरच्या चित्रावर पाणी पडलं म्हणून रडू आलं, खऱ्या चित्राचं जेव्हा मोडल्याचं कळेल तेव्हा या अयोध्येची हालत काय होईल, काय अवस्था होईल. वनवास हा प्रत्येकाच्या जीवनात आहे माईबा, प्रत्येकाच्या. वनवास कधी येईल सांगता येत नाही. या अर्थानं काळी रात्र. संपूर्ण अयोध्येला माहित नव्हतं इकडे काय झालं. सगळी अयोध्या तयारीत लागली. सुमित्रा आई राजपोशाखाचे कपडे शिवत होती. कौसल्या माता विष्णूला प्रार्थना करत होती, माझा राम राजा होणार आहे, त्याला दीर्घायुष्य दे. सगळं चांगलं चाललं होतं, पण राजा आणि राणीमध्ये कैकईमध्ये वाद होता रात्रभर. प्रातः समय झाला आणि कैकईने एका सेवकाला पाठवलं. म्हटले, जा सुमंताला बोलव. सुमंत नावाचा सेनापती होता. सुमंत आले. काय? काही नाही म्हणे, रामचंद्राला बोलव. जसा आदेश मिळाला अनवाणी चरणाने राम धावत आले. राजा दशरथ काही बोलणार या अगोदर माता कैकई म्हणतात, राम तुझ्या बापाला वाटतं तू 14 वर्ष वनात जावा. बोलू सुद्धा दिलं नाही. आणि त्याच क्षणाला रामचंद्राने वचन दिलं, आई हा राम वचन देतो. माझ्या बाबाला वाटतंय ना, महाराम माता पित्यांना वचन देतो, 14 वर्ष आई अयोध्येत येणार नाही, वनात राहील. मला स्वीकार आहे. रामाच्या पाठीमागे अनवाणी धावत येणारी जानकी माता होती. अनवाणी धावत येणारे लक्ष्मण होते. कोपभवनाच्या बाहेरून सगळं ऐकत होते. राजांना हात केला, रामा जाऊ नको रे, मला सोडून जाऊ नको. राम बाहेर आले. वल्कल मागून घेतली वनातले, कारण राजपोशाख काढून ठेवायचा होता. सीता म्हणली, प्रभूजी मी पण आपल्या सोबत येणार. नाही जानकी, विवाह नुकताच झालाय, नवीन नवरी आहेस तू, राजाची मुलगी आहेस, माझ्या सोबत येणार नाही. तिनं सांगितलं, नाही, पतिव्रता धर्म आहे माझा, मी आपली सेवा करण्यासाठी येणार. जानकीला संमती मिळाली, पण लक्ष्मणासाठी भगवंत नकार देतात. दादा दादा मला यायचंय. नाही लक्ष्मणा, तू येणार नाहीस. दादा जर मी येणार नसेल तुम्ही जाता जाता अयोध्येच्या बाहेर चिता रचलेली असेल, जाता जाता माझ्या चितेला अग्नी देऊन जा. एक सावत्र भाऊ दुसऱ्या सावत्र भावासाठी चितेमध्ये उडी घालतोय, आणि इकडे एक सख्खा भाऊ दुसऱ्या सख्ख्या भावासाठी त्याचा घात करतोय, फक्त क्षणिक सुखासाठी, धनासाठी, ऐश्वर्यासाठी. कुठे गेली ती रामाची संस्कृती? कुठे गेली? चितेला अग्नी देऊन जा. रामाच्या डोळ्यात पाणी आलं. ठीक आहे लक्ष्मणा, तू ऐकणार नाहीस, ठाऊक आहे मला, लहानपणापासून तुला मी हवाय. सगळ्यांनी वल्कल परिधान केले. वशिष्ठजी आले. जानकीला सांगितलं, तू आभूषण घालून जा, वनवास रामाला आहे, तुला नाही.
सुमंतजीला रथ तयार करायचा सांगितला. रामजी लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा एकदा आईला भेटून तर ये. लक्षपूर्वक ऐका. लक्ष्मणजी आई सुमित्राकडे गेले. आई, कैकेयी मातेने वनवास दिलाय, राजा नाही होणार रामदादा. आई मी जातोय. सुमित्रेनं सांगितलं, नीट ऐका. सुमित्रा म्हणते, लक्ष्मणा जा, तुझा अवतारच रामासाठी आहे, तू जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव लक्ष्मणा, स्वप्नातही रामचंद्रांबद्दल निंदा आणू नकोस, नाव ठेवू नकोस, स्वप्नातही त्यांना वाईट बोलू नकोस. असं लक्ष्मणाला सांगितल्यावर लक्ष्मणाने काय केलं माहिती? आई, रामाची शपथ घेतो आई, हा लक्ष्मण 14 वर्ष झोपणार नाही. आई 14 वर्ष लक्ष्मण झोपले नाही. 14 वर्ष ही संस्कृती आपल्या रामाची आहे. 14 वर्ष लक्ष्मण जागे आहे. धन्य ती आई. भावंड निघाली. सुमंताला बोलून घेतलं राजाला. सुमंता, माझ्या मुलांना कधी वाट माहित नाही रे, कधी दुःख माहित नाही. बापाचं काळीज होते. बाप लेकरासाठी काय करतो त्याचं त्याला ठाऊक. जीवनाची माती करतो बाप, पण माझ्या लेकराला समाजात प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. देहांत प्रायश्चित्त घेतलं विठ्ठल पंत कुलकर्णी आणि माता रुक्मिणी. का? आमच्या लेकरांना शुद्धीपत्र मिळावं. बाकी काही माणूस नव्हता. लेकरांसाठी पूर्ण त्याग आहे या महाराष्ट्राच्या भूमीचा, बापाचा. सुमंता, रथावर बसो, 4 दिवस फिरून पुन्हा घेऊन ये. वन माहित नाही. आणि जास्त रडतायत जानकीसाठी राजा दशरथ. त्या जनकांना मी वचन दिलं होतं, फुलाची कळी टोचली तरी जानकीच्या चरणांना वेदना होतील एवढे नाजूक पाय आहेत जानकीचे. काय तोंड दाखवू मी महाराजा जनकाला की तुमच्या मुलीला मी वनात पाठवलं? राम ऐकत नाहीये. रथावर विराजमान झाली आणि सर्व मंडळी निघाली. बघता बघता संपूर्ण गावकऱ्यांना माहित पडलं, राम निघाले, राम निघाले, राम निघाले. वेड्यासारखे झाले अयोध्यावासी. राम आम्ही सोबत येणार, प्रभू आम्ही सोबत येणार, आम्ही सोबत येणार. भगवंत थांबले. सर्व अयोध्यावासियांना समजावून सांगितलं, अरे 14 वर्ष पूर्ण झाल्यावर मी पुन्हा येणार आहे, वचन देतो तुम्हाला, अयोध्येत मी पुन्हा येईन. पण लोक ऐकत नाही. आम्ही येणार रामा. आणि म्हणून काही मंडळी राम रथाच्या पाठीमागे निघाली आणि हा रथ अयोध्येच्या बाहेर निघाला. राजाचं मन व्याकुळ झालं. रामा, रामा, तू माझा प्राण आहेस. आई आणि बाप असे आहेत ना, वादळ वाऱ्याच्या काळामध्ये मुलं जर थोडा वेळ जरी बाहेर राहिली ना, आता तरी फोनचा जमाना आहे, तेव्हा त्यांचं काळीज लपलपायचं. आई सारखी जरा मारायची. कुठं अडकला असेल हो, घरी आला नाही, कुठे बसला असेल. एवढं प्रेम जगात कुणीच देऊ शकत नाही माहिबा, कुणी नाही. पण स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. कौसल्या मातेपासून दूर जाताना सुद्धा रामचंद्रांच्या डोळ्यात पाणी. जगाचा मालक रडला हो, आईपासून लांब जाताना. जगाचा मालक रडला. माता पित्यांची आठवण उरामध्ये घेऊन ही सर्व मंडळी अयोध्येच्या बाहेर निघाली. रथ पुढे पुढे गेला. पाठीमागून लोक जातायत. प्रवास सुरू झाला. राजाला मूर्छा आली. वैद्य गोळा झाले. पण एकाही वैद्याचा प्रयोग राजावर होत नव्हता. मूर्छा दूर होत नव्हती. रामाचा विरह राजाला सहन झाला नाही. प्रवास करत करत ही मंडळी तमसा नदीच्या किनाऱ्यावर पोहोचली. पहिला मुक्काम तिथे केला, तमसेच्या किनाऱ्यावर. रात्र झाली होती. रामचंद्रांनी आज्ञा दिली, फळ आहार करा, विश्राम करा. रात्री सगळे झोपले. दर्भाचं आसन होतं, दर्भाचं शिवलेलं, आणि त्याच्यावर पहुडलेली होती माता जानकी.
आईला वचन दिलं होतं 14 वर्ष झोपणार नाही. प्रवास सुरू झाला होता लक्ष्मणाचा. दंड हातामध्ये होता, तरकसामध्ये बाण होते, धनुष्य एका हातामध्ये आहे. आणि पहरेदारी लक्ष्मणाची सुरू झाली माईबाप तमसेच्या किनाऱ्यावर. मध्यरात्री लक्ष्मण हुंदके देत, लक्ष्मणजी रडत होते हुंदके देत. रडण्याचा आवाज आला आणि माई जानकी उठल्या. लहान दीर म्हणजे भावासारखा, मुलासारखा. स्वतःच्या पदराने डोळे पुसले लक्ष्मणाचे. भैया क्या बाबा की याद आ रही है? काय बाबाची आठवण येते? आईची आठवण येते? लक्ष्मणानं सांगितलं, नाही आई, जगाचे माईबाप माझ्या जवळ आहात तुम्ही. त्यांची तर आठवण आहेच, पण माझा राम दादा जो कधीच वनात अनवाणी गेला नाही, त्याच्या पायाला काटे टोचतायत. फुलाच्या कळीप्रमाणे आपले चरण, पण दरबाच्या आसनावर तुम्ही झोपलात. मलाच झोपणारी बाई स्त्री, पण आज दरबाच्या गवताच्या आसनावर झोपते. लक्ष्मणाचं रडू बघितलं आणि जानकी मातेला अश्रू अनावर झाले. दोघांच्या रडण्याचा आवाज रामचंद्रांच्या कानावर गेला आणि तिघेही बिलगून रडतायत त्या वनामध्ये. तमसेच्या किनारी टाहो फोडला टाहो. रामचंद्रांनी स्वतःला सावरलं, सुमंताला आवाज दिला, उठा म्हणले, चला हे झोपलेले तोपर्यंतच निघून जाऊया. सगळी जनता झोपलेली होती अयोध्येची, जेवढी मागे आली तेवढी. आणि सगळ्यांना झोपेत सोडून प्रभू रामचंद्र शृंगवेरपूरच्या दिशेने निघतात. प्रातः समय झाला. लोकांना वाटलं भगवंतांनी आपल्याला आदेश दिला की तुम्ही घरी जा, म्हणून काही लोक प्रभूंना शोधण्यासाठी वनामध्ये गेले. काही मुक्कामाला तिथेच राहिले 14 वर्ष तमसेच्या किनाऱ्यावर, आणि काही मात्र घरी गेले असे कथाभाग सांगतात. शृंगवेरच्या पूरच्या दिशेनं प्रभूचा प्रवास सुरू झाला. कोणतं शृंगवेरपूर? तर तिथे संपूर्ण भिल्ल समाज राहतो. या भिल्ल समाजामध्ये 2 देवाचे भक्त आहेत. एक त्या समाजाचा राजा गुह आणि दुसरा नाव चालवणारा केवट. हा केवट प्रसंग ऐकण्यासाठी गुप्त रूपानं देव सुद्धा कथेमध्ये येतो. एवढं महत्व या केवट प्रसंगाला आहे. म्हणून त्या प्रसंगाला प्रारंभ करण्यापूर्वी संकीर्तन करू. सर्वांनी हाताने टाळी, मुखाने नाम घ्यायचे आणि मनाची तयारी करायची. कारण हा प्रसंग जरी तुम्ही पहिल्यांदा ऐकताय, पण हा प्रसंग ऐकण्यासाठी भगवंत सुद्धा येतो. आपण भगवंताचं स्वागत करूया. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम
यात्रा निघाली. शृंगवेरपूरचा राजा होता महाराजा गुहक, आणि या गुहकाला रामभक्ती भरपूर होती. खर तर हा भिल्ल समाज होता, पण भगवंताच्या भक्तीपुढे शूद्र किंवा उच्च असा काही भेदभाव नाही. त्या राजाला गुप्तचरांनी बातमी दिली की आपलं आराध्य दैवत राम येत आहेत. रामचंद्रांबद्दल खूप श्रद्धा होती, खूप ऐकून होते, पण रामचंद्रांना कधी पाहिलं नव्हतं. राजा संपूर्ण भिल्लनगर शृंगवेरपूर सजून काढलं सगळीकडे, आणि राजा एवढा व्याकुळ झाला रामचंद्रांना बघण्यासाठी. राजानं काही सेना सोबत घेतली, गुहक राजाने, आणि समोरून येणाऱ्या रथामध्ये असणाऱ्या रामचंद्रांचं स्वागत करताना राजा प्रसन्न चित्त झाला. गेल्या गेल्या रामचंद्रावर दंडवत घेतला. ऊंच नीच काही नेनो भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. भगवंतांनी उचललं आणि गुहकाला छातीशी लावलं. त्याला जातपात नाही लागलं. गिरधर लाल तो भाव का भूका, राग कला नाही जाणत तुका. तुकाराम महाराज म्हणतात तो भावाचा भूके नाही, आणि म्हणून छातीशी धरलं, मिठी मारली. गुहकांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. आइए महाराज आइए, आपका स्वागत है, बोले पधारिये. माता जानकीने नमस्कार केला. आता बघा, भिल्लनगर हे भोळ्या बाबड्या लोकांचं नगर आहे, आणि तिथल्या स्त्रिया फार शिकलेल्या नाहीयेत, भोळ्या बाबड्या. सगळ्या स्त्रिया अशा एका बाजूला बसलेल्या होत्या, पुरुष एका बाजूला बसलेले होते. सगळेजण हे आले, आणि आल्यानंतर रामचंद्रांना बसण्यासाठी ओटा केला होता. असा एक चौक, आपल्याकडे खुर्ची देतात तसं एक चौक केलं. राम लक्ष्मणजी, भैया लक्ष्मण उभे आहेत बाजूला, आदर ठेवतायत, उभे आहेत एका बाजूला. रामजी विराजमान झाले त्या ओट्यावर, पण जानकी माता तिथे बसल्या नाही. लक्षपूर्वक ऐका महिला मंडळ, जानकी माता तिथे नाही बसल्या, त्या साधारण भिल्लांच्या स्त्रियामध्ये जाऊन बसल्या. गोस्वामी तुलसीदासजीने कौतुक केलं जानकी मातेचं. कोणती श्रीमंताची बाई असेल, तिनं गरीबाच्या लग्नामध्ये जाताना सगळं सोनं नाणं काढूनच गरीब बनून गेलं पाहिजे त्याच्या लग्नामध्ये. आपला उत्मात तिथे नाही दाखवला पाहिजे. तू श्रीमंताच्या लग्नात गेल्यावर मग राणी दाखव, पण गरीबामध्ये गेल्यावर तू गरीबच होऊन जा, कारण त्या गरीबाला लाज नाही वाटली पाहिजे की श्रीमंत माझ्या लग्नाला आलाय. त्याला वाटलं पाहिजे माझ्यातलाच माणूस आहे. एवढी मोठी राजाची राणी, राजाची कन्या, अयोध्येची राणी, पण भिल्ल नगरीच्या स्त्रियांमध्ये जाऊन बस. महिलांचा स्वभाव, गावामध्ये नवीन कोणी आलं की त्यांचा परिचय विचारायचा. जानकीला परिचय विचारला, कोण आहात आपण? मी जनकनंदिनी जानकी. आपल्या सोबत आले ते कोण आहेत? सावळे आहेत ते माझे पती राम आहेत, गोरे आहेत ते माझे बंधू समान धीर आहेत लक्ष्मण. परिचय दिला, रामचंद्रांनी परिचय दिला. फलाहार झाला. राजानं याचना केली, आजचा दिवस मुक्काम करा. रामचंद्रांनी मान हलवली. पर्णकुट्या तयार झाल्या, मुक्कामाची व्यवस्था झाली. त्या रात्री सगळी व्यवस्था करून राज कारभाराचं काम आटवून राजा आपल्या निद्रास्थानाकडे चालला होता. त्याच वेळेला त्या गावामध्ये सगळं गाव रामचंद्रांच्या पाया पडायला आलं होतं, पण एक जण असं होतं की ते अजून पाया पडायला आलेलं नव्हतं, आणि तो होता नाव चालवणारा, गंगेच्या तीरावर नाव चालवणारा केवळ. आणि तो काही या जन्मातला भक्त नव्हता, तो पूर्व अवतारामध्ये कासव होता, कासव. आणि लक्ष्मणजी शेषनाग होते, भगवान श्रीहरी होते विष्णू, आणि सीता माता लक्ष्मी होत्या, पाय लक्ष्मीच्या हाती. तो कासव होता, आणि जेव्हा जवळ यायचं ना तेव्हा या शेषनागानं त्याला दर्शनच करून द्यायचं नाही, म्हणून त्यानं पूर्व अवतारातला आता बदला घ्यायचं ठरवलेलं होतं. आणि हा एवढा अधिकारी भक्त होता की रामाचा छळ करणारा होता. गंमत आहे याच्यामध्ये, आता तुम्ही पहिल्यांदा ऐकता, पण ज्यांना रामकथा पडते त्यांना सर्वात प्रिय हा केवट प्रसंग आहे की किती त्या भक्तानं भगवंताला छळलं. काय झालं, तो पाया पडायला आलेला नव्हता, तो मध्यरात्री आला. राजाला वाटलं सगळं गाव झोपलेलं आहे, हे कोण माझ्याकडे येते, मंदिर अंधकारात दिसलं नाही. राजाने विचारलं, कोण आ रहा है यहाँ मेरे पास? बोले महाराज मैं केवट हूँ, नाव चलाता हूँ गंगा तीर पर. अच्छा केवट हो, इतनी रात गए कहाँ जा रहे हो भैया? बोले महाराज आपके ही पास आ रहा था. हिंदी समझते ना?
महाराज आप ही के पास आ रहा, क्या काम है? बोले महाराज आपसे कुछ मांगना है। अरे बोले भैया आज तो मेरे घर आनंद है, जो कुछ भी मांगो मैं देने के लिए तैयार हूं। आज तो मेरे घर आनंद है, आज माझ्या घरामध्ये आनंद आहे का? राम आहे, जिथे राम है तिथे आनंद। आज तो मेरे घर आनंद है, जो कुछ मांगना है मांग लो। तो बोले महाराज जी मुझे और कुछ नहीं चाहिए, आज तक आपसे मैंने कुछ नहीं मांगा, रोजी रोटी अपने आप करा ली, कुछ नहीं मांगा, बस आज कुछ मांगना चाहता हूँ। क्या? कुछ नहीं। बोले महाराज कल सुबह होते ही सब नाव को छुट्टी दे दो, सगळ्या नावेला सुट्टी द्या आणि माझी एकट्याचीच नाव गंगा तीरावर लावा। बोले क्यों? बोले ऐसे मैं चाहता हूँ और आपको क्या लेना देना है, बस मैं आपसे कुछ मांग रहा हूँ, तुम्हाला काय घेणं देणं आहे, मला वरदान द्या। राजा म्हणतोय काय पाहिजे आणि हे म्हणतंय उद्या सगळ्यांच्या नावेला सुट्टी द्या। आपल्यासारख्यानं 2-3 बंगलो मागून घेतले असते, 2-3 एकर जमीन मागून घेतली आहे। राजा म्हणतोय काय द्यायचंय? राजा म्हणतो हे येड आहे। तुलसीदास म्हणतात हाय वेडा नाही, याच्या इतका शहाणा कुणी नाही तुमच्या गावात, सगळ्यांच्या नावेला सुट्टी द्या, बस माझी एक त्याची नाव गंगा तीरावर पाहिजे। राजा म्हणला ठीक आहे, दिलंच। रात्रभर केवटानं नाव सजवलेली होती, रात्रभर सगळ्या नावेची रंगरंगोटी, गरीब होता बिचारा, रंगरंगोटी केली, नाव सजवली रात्रभर आणि रात्रभर आळवत होता। का नाव सजवली माहितीये? राम नामानं ही 3.5 हाताची नाव सजल्याशिवाय राम नावीत येऊनच बसत नाही महाराज। ही नाव सजायला पाहिजे, नाव सजणं महत्वाचं। नाव सजवली, प्रातः समय झाला, सुमंत नावाचा प्रधान अजून सोबत होता। रामचंद्रानं त्याला जवळ बोलवलं आणि सांगितलं वडाचा चीक घेऊन ये। वडाचा चीक, वडाचं झाड असतं ना वटवृक्ष, त्याचा चीक घेऊन ये। पात्रामध्ये आणला आणि रामाने स्वतः आपल्या केसांना लावला आणि जटा बांधल्या। सुमंताला रडू आलं, ज्या डोक्यावर फेटा पाहिजे होता त्या डोक्यावर जटा आहे। सुमंताला सांगितलं तू इथून निघून जा, माझी आज्ञा आहे, मी 14 वर्ष येणार नाही। सगळा समाज बघत होता। रामजी म्हणतात गुहक राजा आता परवानगी द्या, आता आम्हाला जाऊ द्या। गुहक राजा, राजकारण्यांनी काही दिवस परमार्थात वेळ घातला पाहिजे, याचं हे उत्तर आहे जयसिंग दादा। मुद्दा म्हणून राजकारण करता करता थोडासा परमार्थ केला पाहिजे, कारण यातल्या काही गोष्टी, यातलं काही तप आपल्या कामाला येतात। पूर्वीचे राजे महाराजे याज्ञिक कर्म करायचे, गुरुजींच्या सानिध्यात जायचे। आता जरी ते करता नाही आलं तर हेच मग करतं, कीर्तन, कथा, या सगळ्या गोष्टी परमार्थ करायचा। राजा म्हणला मी राज्य चालवतो या श्रृंगवीरपूरचं, पण मी काही दिवस रामचंद्रांच्या सोबत राहावं म्हणून राजाही निघाला घर परिवार सोडून, काही दिवस वनात त्यांच्या सोबत राहावं, मग आपण परत येऊ। आता ही सगळी मंडळी, महाराजा गुहक, रामजी, लक्ष्मणजी, माई जानकी, हे सगळे जण त्या गंगा तीरावर आले। नाव सजलेली होती पण केवट समोर उभा नव्हता, आता त्याचा छळ सुरू झाला। ते नावेच्या बाजूला जाऊन लपून बसलो होतं। एवढा आवाज दिला त्या गुहक राजाने, अरे ओ केवट, कहा हो भैया, अरे ओ नाव के मालिक कहा गए हो? ते तिथंच बसलेलं होतं पण कानात बोटं घालून बसलो, ऐकू येऊ नये म्हणून। त्याचा छळ करायचा होता का? गुहकाच्या आवाजाने केवट गेला नाही। मग लक्ष्मणजी आवाज आले, ओ केवट, म्हणले तुला तर दाखवतोच रे, लय शेष नाग होऊन मला खुणा मारत होता, तुझ्याकडे पाहतो म्हणलं। तुझ्या आवाजाने येत नाही। जेव्हा रामचंद्रांनी आवाज दिला, केवट, पळत आला केवट, पळत वाटच पाहत होता राम कधी आवाज दे, पळत आला। बोलिए आज्ञा कीजिए, मैं क्या बहिरा हूं इतने जोर जोर से चिल्ला रहे हो? मी काय बहिरा आहे का? एवढ्या मोठ्या मोठ्याने आवाज, काय काम आहे माझ्याकडे? राजाला विचारलं। लक्ष्मणजीनं राग राग पाहिलं, पहिला असा व्यक्ती आहे की रामचंद्रांच्या समोर आला पाया पडला नाही, पहिला व्यक्ती, आणि उलट प्रश्न करतोय माझ्याकडे काय काम आहे? आला मोठा विचारणार, काय काम आहे माझ्याकडे? गुहक राजाने सांगितलं हे जे आपले पाहुणे आहेत ना, यांना तुझ्या नावेत बसवायचंय आणि या तीरावरून त्या तीरावर पार करायचंय। पाया तर पडलाच नाही, पण उलट काय म्हणतोय, यांना हेच नाही, यांनी जटा बांधल्यात, हे बाण हातात आहे, हे सावळे सावळे, हेच का? अरे बाबा हो हे, अहो म्हणे यांच्यासारख्यांना आमच्या नावेत बसवणं आम्हाला परवडत नाही। किती खटकलं असेल भैया लक्ष्मण, काय गुंड व्यक्ती म्हणे, पडला तर नाही पाय, रामचंद्रांना नाही म्हणतोय नावेत बस, काय रे बाबा म्हणे,
अहो म्हणले येता येता यांनी दगडातून बाई काढली. हे दगडातून बाई काढतात तर लाकडातून काढणार नाही काय? घरी मला एकच सांभाळल्या जात नाही, हिच्यातून दुसरी बाई निघाल्यावर तिला कुठे ठेवू काय? दोन दोन बायका सांभाळू काय? पण यांच्यासारख्यांना बसवणं मला परवडत नाही. त्याला रामजींच्या पाद्याची पूजा करायची होती म्हणून हे सगळं नाटक चाललेलं होतं. पाय धुवायचे होते रामचंद्रजींचे. हे रामाला कळालं, रामचंद्रांना कळालं. ते म्हणले केवळ सरळ भाषेत बोल ना बाबा की तुला माझे पाय धुवायचे. हा आता मुद्द्यावर आला. मला तुमच्या चरणाची सेवा करायची, चरण धुवायचे, हरकत नाही. जा म्हणले आण पाणी आणि धु माझे पाय. गंमत अशी की भैया लक्ष्मण आणि माई जानकी असे राग राग बघत होते केवटाकडे. अजून पाया पडला नाही आणि उलट म्हणतोय मला तुमचे पाय धुवायचे. जा म्हणले लवकर पाणी आण आणि टाक माझ्या पायावर. रामजी म्हणतात उशीर होतोय आम्हाला जायला. तो म्हणला वा वा वा, गुरुकुलात गेला होतात का? रामचंद्रांना म्हणून नाही नाही, गुरुने शिकवलं का तुम्हाला ज्ञानाच्या दोन गोष्टी? अहो पूजा करताना बायको सोबत पाहिजे. माझी बायको घरी आहे काय, एकटा पूजा करू? मी काय संन्यासी आहे काय? लक्ष्मणानं डोक्यावर मारून घेतलं. एवढं याच्या डोक्यात आलं कुठून म्हणलं? अहो बायको घरी आहे माझी. बायकोला आणण्यासाठी जातात. सगळं जग ज्या रामाची वाट पाहतात, आज राम केवटाची वाट बघत थांबले. केवटजी घरी निघाले, घरी गेले, पत्नीला तयार केलं आणि चलता चलता लाकडाची काठवती दिसली. काठवट जुन्या लोकांना माहिती, आताच्या मी विचारलं माहित नाही त्यांना. काठवट आहे, भाकरी करायची लाकडाची. अजून मराठवाड्यात आहेत काठवट. ती दिसली. केवटाची पत्नी रडत होती. अहो रामजींचे चरण धुवायचे आहेत, आपल्याकडे सोन्याचंही पात्र नाही आणि चांदीचंही नाही, ना तांब्याचंही ना पितळाचं. इतके गरीब आहोत आपण. केवटानं ती काठवती हातामध्ये घेतली आणि बायकोला सांगितलं वेडी आहेस, बरं झालं घरीत केलं, नाही तर ही काठवट असती का आपल्या घरामध्ये? अगं याच्यातच प्रभूचे पाय धुवायचे, कारण लाकूड हे पाणी शोषून घेतं आणि जे चरणामृत यात शिल्लक राहील ना, त्यात रोज भाकरी करून खाल्ली की असलं नसलं बुद्धीतलं अज्ञान निघून जाईल आणि आपला उद्धार होईल. ही ताकद, हे ज्ञान त्या केवटाच्या बुद्धीमध्ये कुठून आलं? तो कोणत्या शाळेत गेला नव्हता शिकायला, तरी विद्वान होता. कारण राम भक्ती माणसाला विद्वत्ता देते, समाजात प्रतिष्ठा देते. काठवती हातामध्ये घेतली आणि गेले. रामजी वाट बघत होते. काठोतीमध्ये भगवंताचे दोन्ही चरण ठेवले. गिरा अरथ जल बीची सम कहियत भिन्न न भिन्न बंधू सीता रामपत जिननी परमप्रिय. चरण ठेवले, कलशामध्ये पाणी आणलं आणि भगवंताच्या चरणावर असं ओततायत. ओतता ओतता लक्ष्मणाकडे एका दृष्टीने पाहिलं, तिरक्या नजरेने. गुहक म्हणला आता हा काहीतरी बोलला. लक्ष्मणजी गप्पच होते. पुन्हा खाली पाहिलं, पुन्हा तिरक्या नजरेने पाहिलं. लक्ष्मणा विचारलं काय माझ्याकडे का पाहतोस? नाही नाही, तेच विचार करतोय का गुरुनं काही मंत्र तंत्र शिकवले की नाही तुम्हाला? एवढ्या वेळची पूजा चालली आणि तोंड बंद आहे, काही म्हणता येत नाही का तुम्हाला? शेष नागाला वाकवणारा एकच व्यक्ती होता. लक्ष्मणानं शेष नागाने मंत्र म्हणावे आणि केवटाने पूजा करावी. दोघांच्याही मनात द्वेष निर्माण झाला, जानकी मातेच्या आणि लक्ष्मणाच्या. ज्या वेळेला रामचंद्रजींचं लग्न झालं होतं तेव्हा लक्ष्मणाची तब्येत खराब झाली होती. थोडासा वेळ वाढून घेते, 9 वाजले 9:15 पर्यंत. लक्ष्मणजींची तब्येत खराब झाली होती. एकदा कौसल्या आईनं विचारलं, लक्ष्मणा तुझी तब्येत खराब झाली, काय कारण आहे? जेव्हा वनवास संपला आणि त्यांचं दाम्पत्य जीवन प्रारंभ होऊ लागलं त्यावेळेला म्हटले तब्येत खराब झाली, कारण काय? त्यांनी सांगितलं, आई रोज रामचंद्रांच्या चरणाची सेवा, पाय दाबल्याशिवाय मला झोप येत नाही. आणि ह्या वहिनी साहेब आल्या तेव्हापासून पाय दाबायची सेवाच गेली म्हणले माझी. बघा ते प्रेम. म्हणून मनाला खात होते की दादाच्या पायाची सेवा होत नाही, दादाच्या पायाची सेवा होत नाही. रडत होते, माझा दादा माझ्यापासून दूर गेला. लक्ष्मणजी खराब झाली होती तब्येत. होळीचा दिवस आला, रंगपंचमीचा, आणि त्या वेळामध्ये राजवाड्यामध्ये अशी परंपरा होती की होळीच्या रंगपंचमीच्या दिवशी लहान्या दिरानं भाऊजाईला काहीतरी मागायचं. काय झालं? कौसल्या मातेने हे लक्ष्मणला सांगितलं, म्हणले आज संधी आहे तुला, मागून घे म्हणले. त्या रंगपंचमीचा रंग लावता लावता वहिनीच्या कानात दिरानं काहीतरी मागायचं असतं, म्हणून सीतेनं असा कान दिला आणि लक्ष्मणानं कानामध्ये मागितलं, रामचरणाची सेवा. असं ऐकल्याबरोबर जानकी माता चक्कर येऊन पडले. काय मागितलंय? काय राज्य मागितलंय? काय मागितलं असं?
चक्कर येऊन पडल्या. रामचंद्राने विचारले, लक्ष्मणा असं काय मागितलं? काय नाही म्हणले, तुमच्या दोन्ही पायाची सेवा मागितली. राम म्हणले, बाबा तिच्या दुसऱ्या कानात जाऊन सांग, उजवा तुम्ही घ्या, डावा मला द्या. तेव्हा ती उठून बसेल. लक्ष्मणाने तेच केलं तर जानकी माय उठून बसल्या. म्हणजे एक एक पाय दोघांनी वाटून घेतला आणि आज हे दोन्ही पायाची सेवा एकटं करतो. म्हणून ईर्ष्या आहे, म्हणून ईर्ष्या आहे. पूजन सुरू झालं, चरणामृत घेतलं. आता एवढ्यावर केवळ थांबलेला नाही, भगवंताचे पाय स्वच्छ केले. अजूनही नमस्कार केलेला नाही देवाला, लक्षात घ्या, अजूनही पाया पडलेला नाही. केवळ ते चरणामृत घेतलं आणि हातामध्ये ती काटवट घेऊन देवाला म्हणतात, आमचे पूर्वज जेव्हा गेले तेव्हा ब्राह्मण आले नाही कर्म करायला. मग आता असं करा, तुम्ही काही मंत्र म्हणाल, पूर्वजाचा उद्धार करून घ्या. देवाकडून कर्मकांड करून घेतलं, पूर्वजांचा उद्धार करून घेतला. चरणामृत घ्यायला गावातली लोक परेशान झाली. म्हणले लाईन मध्ये या. जानकी मातेला वाटलं आपला वशिला मोठा आहे, मध्येच घुसून घेता येईल. ते म्हणले नाही नाही, लाईन मध्ये उभा राहा, रांगेत उभा राहा. जगाच्या जननीला रांगेमध्ये उभा केलं. सगळ्या गावांनी चरणामृत घेतलं. आता मात्र निघायची वेळ आहे. राम म्हणले, बाबा आता उरकलं असलं तर आता तरी चल. म्हणले, थांबा ना, बाकी आहे. त्या नावेत चढण्या अगोदर केवळ असे पालथे झोपलेत, पालथे. गोस्वामी तुलसीदासजी बुद्धिमत्तेची दाद देतात. असे पालथे झोपले आहेत. काय बाबा पालथा झोपलास? म्हणले, माझ्या शरीरावर पाय देऊन नावेत बसा. कारण चरणामृत घेतले ना, अंतकरण पवित्र झालं, अजून शरीर पवित्र करणं बाकी आहे. म्हणजे पाठीवर पाय द्या मग बसा. सर्वात प्रथम माई जानकी नावेत बसल्या. मग रामचंद्र, मग लक्ष्मण, मग गोहक राजा. अंग झटकलं आणि नाव चालवू लागलं. आता पाठीमागचा भाग पवित्र झाला होता, पुढचा झाला होता, अजून डोकं बाकी होतं. अजून डोकं पवित्र करणं. एवढा जोरात नाव चालवायला लागला की नाव अशी अशी व्हायला लागली. आणि जानकी मातेला भीती वाटायला लागली. जानकी माता प्रभूला म्हणतात, या येड्याला जर आम्ही म्हणलो ना हळूनी चालव, तर हे अजून जोरात चालव. तुमच्या भाषेत सांगायला, हे आमचं ऐकणार नाही. म्हणून रामजी म्हणतात, अरे बाबा आम्हाला नावेत बसायची सवय नाही. केवटानं सांगितलं, बरोबर आहे, तुम्हाला नावेत बसायची सवय नाही, नावेत बसलेल्यांना पार करायची सवय. नावेत बसायची सवय तुम्ही भवसागरातून पार करता. काय झालं म्हणले प्रभूजी? म्हणले, भीती वाटायला लागली. मग सांगितलं, असं करा, सगळ्यांनी एकेकाच्या हाताला धरला. तुम्हाला जर भीती वाटत असेल, मी नाव हळूनी चालवणार नाही, सगळ्यांनी एकेकाच्या हाताला हात धरा. आणि प्रभूजी तुम्ही असं करा, माझ्या डोक्यावर हात ठेवा, पकडून बसा माझं डोकं, कारण डोकं राहिलं होतं पवित्र करून. डोक्यावर हात ठेवा म्हणजे भीती वाटणार नाही. रामचंद्र डोक्यावर हात ठेवतात आणि नाव चालवतात. नैया पार न लगी श्री राम के बिना, बेड़ा पार न लगी श्री राम के बिना. नैया पार न लगे श्री राम के बिना, बेड़ा पार न लगे श्री राम के बिना. पार न लगे श्री राम के बिना, बेड़ा पार न लगे श्री राम के बिना. नैया पार न लगे श्री राम के बिना, बेड़ा पार न लगे श्री राम के बिना. नैया पार न लगे, नैया पार न लगे, नैया पार न लगे श्री राम के बिना. नैया पार न लगे, बेड़ा पार न लगे श्री राम के बिना. बेड़ा पार न लगे श्री राम के बिना, बेड़ा पार न लगे श्री राम के बिना. जय श्री राम. हरि बोल.
बेड़ा पार न लगे, श्री राम के बिना नैया पार न लगे, बेड़ा पार न लगे, नैया पार न लगे, श्री राम के बिना। भगवंताशिवाय नाव चालू आहेत महाराज वेगा वेगानं. या तीराचा तो तीर आला, पुन्हा केवट खाली उतरला, पुन्हा झोपला, पुन्हा एकदा शरीर पवित्र करून घेतलं आणि सगळ्यांना खाली उतरवल्यानंतर रामचंद्रांनी जानकी मातेला इशारा केला. इशारा याच्यासाठी केला की तुझ्या हातातली अंगठी काढ. लाल रंगाच्या खड्याची मुद्रा जानकी मातेच्या हातामध्ये होती, जी राजा जनकांनी दिली होती. त्यांना ती मुद्रा काढली, त्याच्यावर राम नाम कोरलेलं होतं. ती मुद्रा काढली आणि ती मुद्रा रामचंद्रांच्या हातात जानकी माता देतात. रामचंद्रांनी ती अंगठी घेतली, मुद्रा घेतली आणि केवटाला देतात. केवटाला देऊ लागले. ती मुद्रा पाहिली आणि आता केवटाच्या डोळ्याला पाणी आलं. आतापर्यंत केवटानं दर्शन घेतलं नव्हतं, पण आता केवट मात्र दंडवत करतो, काठीसारखा पडला. लक्ष्मणाने विचारलं, आता लोक डोकं जागेवर नव्हतं काय, पाय पडायला आता पाया पडलास, आता नमस्कार करतो, कारण काय? जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं होतं. केवटाने उत्तर दिलं, आपण ज्याच्या पाया पडतो त्याचं आपण ऐकावं तर पाया पडावं, नाही तर पायाला हात लावू नये. मी त्यांच्या अगोदर पाया पडलो असतो तर त्यांनी सांगितलेलंच मला ऐकावं लागलं असतं, मला आदेश करता आला नसता, म्हणून मी पाया पडलो नाही, आता पाया पडतो. रामजी म्हणतात, मुद्रा घे. केवट म्हणला, महाराज ना जानू मैं आरती बंधन, ना पूजा की रीत प्रभुजी, एक ऐसी प्रीत. मी तुमच्या अंगठीसाठी एवढा केलाय का खटाटो? नाही, या जगाचा मालक माझ्या नावेत बसला आणि माझ्या हृदयरूपी नावेत बसला, मला फळ मिळालं. भगवंत म्हणतात, नाही काही घे. केवट म्हणतात, नाही. केवटांना बोलता बोलता एक टोमणा दिला लक्ष्मणाच्या भाषेत. अहो म्हणले, जातभाईंकडून काही घ्यायचं असतं काय? लक्ष्मणाला लागलं, जातभाई? अरे तू नाव चालवणारा, आम्ही क्षत्रिय, कुठेही संबंध नाही, तू आमच्या जाती एकत्र करतोस, जातभाई कसं? म्हणला, लक्ष्मणा, दोन शहाणी माणसं बोलत असताना तिसऱ्यानं मध्ये बोलू नये. पण आता बोललाच आहेस, तोंड मारलंच आहेस, तर सांगतो, जातबाई म्हणजे मी सुद्धा गंगेवर नाव चालवतो आणि राम सुद्धा भवसागरावर नाव चालवतात. मीही पार करतो आणि तेही पार करतात, म्हणून आम्ही जातभाई आहे. देवा, जातभाईकडून काही घ्यायचं नसतं. देव हसले, म्हणले, अरे माझं प्रेम म्हणून घे. केवटानं सांगितलं, मला द्यायचंच असेल तर असं करा, 14 वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा माझ्या नावेत बसायला या. लक्ष्मणानं डोकं मारून घेतलं. आता तर डोक्याला ताणच आहे, पुन्हा 14 वर्षांना डोक्याला ताण. भक्ती दिली, भक्तीचं दान दिलं केवटाला आणि तिथून पुढे रामजी प्रस्थान करतात. हा केवट प्रसंग या ठिकाणी समाप्त झाला. पुढची कथा उद्याच्या सत्रामध्ये, उद्या राम आणि भरत मिलाप ही सुंदर कथा या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी माझ्यावर नितांत प्रेम करणारे जयसिंगजी शेठ सोपनराव भोगाडे, मयूर कन्स्ट्रक्शन सर्वेसर्वा आणि माजी सरपंच आहेत, बरोबर ना, खरपुडी या गावचे. खर तर दादांचं जीवन प्रवास आता व्यवस्थित झालाय, म्हणजे व्यवस्थित झालेत. खरी गोष्ट म्हणजे दुःखद घटना होती कोविडच्या काळातली, की दादांवर एवढी वाईट वेळ आली होती. त्यांचं म्हणजे मी आई वडिलांवर प्रेम करणारा असा व्यक्ती पुन्हा दुसरा कोणी पाहिला नाही. अहो, वर्षभर मनुष्य रडतोय आईच्या एकेका वस्तूला जमा करत, वडिलांच्या एकेका वस्तूला जमा करत. इतकी आई वडिलांची आठवण. वडिलांचा दशक्रिया चालू होता, पिंडदान चालू आहे, आईचा जीव गेला. करपुडी गावची घटना. म्हणजे एकाच वेळेला हे दोन दुःख दादा स्वतःला सावरू शकत नव्हते. त्यांनी आपल्या कथेचंही मोठं आयोजन केलं होतं, पण कोविड मध्ये ती कॅन्सल झाली. एवढं दुःख की त्यांना सावरता येत नव्हतं. पण आज मला आनंद वाटला दादा की तुम्ही पुन्हा तुमच्या याच्यावर स्थित झालात, कारण त्यांचा कारभार खूप मोठा आहे. खूप जनता जनार्दन त्यांच्या पाठीमागे, अख्खं खरपुडी गावचं भूषण म्हणलं तरी हरकत नाही, एवढा मोठा विस्तार आहे त्यांचा. तसेच त्यांच्या सोबत आलेले दशरथजी गाडे असतील, उपसभापती आहेत पंचायत समिती खेड, रामदास दादा गायकवाड आहेत,
हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज आहेत, हरिभक्त परायण भरत महाराज बोगाडे आहेत, तसेच सुनील संतू काशीद आहेत सामाजिक कार्यकर्ते, तसेच सीतारामजी वहिले म्हणजे आमचे आदरणीय मरकळचे प्रख्यात तुकारामजी वहिले यांचे सुपुत्र या ठिकाणी विराजमान आहेत, तसेच त्यांच्या पत्नी आहेत इथे आलेल्या. या ठिकाणी आमचे भजन सम्राट साठे महाराज हे या ठिकाणी विराजमान आहेत. तसेच भांबुर्डेकर ज्वेलर्सचं नाव मोठं आहे पुण्यामध्ये, त्यांच्या सर्व या ठिकाणी वहिनी साहेब येऊन त्यांनीही कार्यक्रमाला शोभा वाढवलेली आहे. मरकळ गावचं भूषण आमचे काळूरामजी महाराज घेनंद या ठिकाणी विराजमान आहे. तसेच माझ्यावर माझे माता पिता ज्यांना मी मानते अशी आमची आनंद भाऊ आमची वहिनी सावित्र वहिनी तीही या ठिकाणी आलेली आहे. या सर्वांना खूप खूप धन्यवाद. आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार होईल. बाकी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या नवनाथ भाऊंचे मित्रपरिवार, त्यांचाही स्वागत सत्कार होईल. तत्पूर्वी आमच्या काळूराम महाराजांना एक विनंती आहे की त्यांनी आपल्या स्वरामध्ये छोटस भजन या ठिकाणी अर्पण करावं आणि त्यानंतर झाकी आहे. विनंती, आग्रह आहे आमचा थोडस. अगदी संपूर्ण पुणे जिल्ह्याला म्हणजे भजन सम्राट हा पुणे जिल्ह्यातला पहिला पुरस्कार महाराजांना मिळालेला आहे आणि सुंदर आवाज आहे. शेतकरी कुटुंब आहे पण महाराजांची साधना खूप